नमस्कार मित्रांनो, सायगी सिव्हिल चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की पी-डब्ल्यू-डीचा जो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा पेपर होता 28 डिसेंबरचा, सकाळची शिफ्ट 9 ते 10:30. कोणकोणते प्रश्न आलेले? अत्यंत करेक्ट मी प्रश्न सांगतो तुम्हाला. हेच प्रश्न आलेले होते. तुम्ही तारीख पण बघू शकता. 28 डिसेंबर आहे. मी आत्ता व्हिडिओ शूट करतो दुपारी. ते तुम्हाला दाखवतो इथं. तारीख तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला मी सांगतो कोणकोणते प्रश्न आले टोटल या ठिकाणी 25 मार्काला टोटल 25 मार्क जे होते, ते 25 मार्क या ठिकाणी 25 मार्काला जी-के, इंग्रजी, ॲप्टिट्यूड रिझनिंग हे होतं. आणि तुमचं 75 मार्काला जे होतं, ते टेक्निकल होतं. दुसरी गोष्ट अशी होती, हे 75-25चा फॉर्म्युला होता. निगेटिव्ह मार्किंग नव्हती, हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर महत्त्वाचं समजून घ्या तुम्ही कोणकोणते प्रश्न आले आता 25 मधले 4 सेक्शन असणार आहेत. 25 मार्क असणार आहेत आणि 4 सेक्शन असणार आहेत. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि जी-के हे या ठिकाणी होतं. तर कोणकोणते प्रश्न आले तुम्हाला मी सांगतोय. बघा मी या ठिकाणी कागदावर काढलेले आहेत. पी-डब्ल्यू-डी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सकाळची सत्र तुम्ही बघू शकता या ठिकाणी. एक असा प्रश्न आलेला होता मित्रांनो मराठीमध्ये, अपमान या शब्दाला कोणता समानार्थी शब्द आहे? सन्मान हा या ठिकाणी होता. 4 पर्याय होते वेगवेगळे. त्यानंतर कनिष्ठचा विरुद्धार्थी शब्द कोणता? असा होता. छोटा, लहान अशा पद्धतीचा होता. तो एक होता. त्यानंतर वाक्यप्रचार आला ते कोणतं वाक्य? स्वार्थी आहे, आज्ञार्थी आहे, विद्यार्थी आहे. वाक्याचा अर्थ या ठिकाणी काढायचा होता. हे झालं मराठीचं. त्यानंतर त्यानंतर पुढं तुम्हाला इंग्रजीचं मी सांगतो. इंग्रजीमध्ये काय आलं एक सिनोनिम विचारलेला होता. अवघडच होता. तो काही सोपा नव्हता सिनोनिम. अँटोनिम विचारलेला होता. एक वाक्य दिलं होतं. वाक्यामध्ये एक शब्द दिला होता. त्याला ब्रॅकेट घातलेला होता आणि ते सांगितलेलं की तुम्हाला याचा विरोधार्थी शब्द सांगा. अशा पद्धतीचं होतं. त्याचबरोबर अजून एक मराठीमध्ये एक म्हण आलेली होती मराठीमध्ये मित्रांनो. मराठीमध्ये म्हण एक आलेली होती. वाक्यप्रचार एक आलेला होता. बळी तो कानपिळी. आता मी इथे लिहिलं नाही. मला आत्ता आठवलं. बळी तो कानपिळी हा एक वाक्यप्रचार आला होता. त्याचा अर्थ सांगा. आणि एक म्हण आलेली होती मित्रांनो. त्या म्हणीचा एक अर्थ होता. असे 5 क्वेश्चन होते मराठीचे. त्यानंतर इंग्रजीचे पण 5 क्वेश्चन होते. त्याच्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम झाला. वाक्य शब्द आहे. अजून एक होता. तुम्हाला या ठिकाणी आठवत नाही. असे इंग्रजीचे क्वेश्चन होते. त्यानंतर जी-केमध्ये काय होतं? आदित्य एल-1 जे आहे, ते आदित्य एल-1 या ठिकाणी कधी सोडण्यात आलं? सूर्याजवळ गेलेलं आपलं यान आहे इस्रोनं सोडलेलं. ते किती तारखेला सोडण्यात आलं? त्याचं काहीतरी 2 सप्टेंबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता, की मुलं बसलेली होती. वरून एकाचा 195 मुलं आहेत आणि 197 काहीतरी मुलं आहेत. खालून 88 नंबर आहेत. वरून कितवा नंबर? असा एक क्वेश्चन होता. वयावर एक क्वेश्चन होता. त्यानंतर सरासरीवरती एक क्वेश्चन होता. त्यानंतर नातेसंबंधावर होता. ह्याची ही बहीण लागते, ह्याचा एकुलता एक मुलगा आहे. अशा पद्धतीने नातेसंबंधावर क्वेश्चन होता. त्यानंतर पुस्तकाचं एक नाव विचारलं आणि तिथं पर्याय होते सरोजिनी नायडू, मदर तेरेसा असे होते. कविता होती आणि या कवितेचे लेखक कोण असं विचारलेलं होतं. त्याचबरोबर पुरी जगन्नाथ मंदिर हे पुरीला आहे ओडिसामध्ये. तर बेलूर मठ कुठे आहे? असा एक होता. रिझनिंग ॲप्टिट्यूडचा प्रश्न होता तो. त्यानंतर CUP इज इक्वल टू CU5UP आहे. तो मलाही सुटलेला नाही. त्यानंतर स्पून इज इक्वल टू SP 55N. तर KNIEF क्नाईफला काय आहे आणि पर्याय दिले होते. तर काय उत्तर येईल असा एक ठिकाणी जी-के ॲप्टिट्यूड होता. त्यानंतर ABCD आहे. असे होते आणि मग तिथं सांगितलेलं की खालीलपैकी अशी किती सूर आहेत की ज्याच्या मागं एक सिम्बॉल आहे आणि पुढं एक व्यंजन आहे. असे हुडका. त्याचं काहीतरी 0 उत्तर येते. अशा पद्धतीचे प्रश्न होते ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये. लोकसभेच्या शीट विचारलेल्या होत्या आणि पुस्तकाचं नाव विचारलं होतं. ठीक आहे. हे सगळे क्वेश्चन या ठिकाणी कव्हर केलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढे तुम्हाला टेक्निकल सांगतो. टेक्निकलमध्ये काय होतं? टेक्निकलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे होतं ते सर्वे टेक्निकलमध्ये जे होतं ते सर्वे, एस्टिमेटिंग आणि बिल्डिंग मटेरियल ह्याच्यावर प्रश्न असायला पाहिजे होता. असा सिलेबस होतो ना. त्यांनी सांगितलेलं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ITI लेव्हलचा जो सिलेबस आहे तो असणार आहे परीक्षेला. त्यांनी तसं पहिल्यांदा सिलेबस दिला नव्हता. परंतु त्या लेव्हलचे प्रश्न होते. आता ते कुठले प्रश्न होते तुम्हाला मी सगळे सांगतो. पहिल्यांदा असा प्रश्न होता की 75 प्रश्न टोटल होते. त्याच्यामध्ये सगळे प्रश्न तुम्हाला सांगतो. एक लक्षात घ्या, इंजिनिअरिंग चेन होती. त्याला किती लिंक आहेत आणि त्याची साईज किती आहे? रेव्हेन्यू चेंज 33 फूट त्याची साईज किती आहे ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्यानंतर चेनबद्दल दिलेलं होतं. रॉंग मापं दिलेली होती. रॉंग आणि त्याच्यातून करेक्ट स्केल काढायचं होतं. डंपे लेव्हलची लेव्हल 2 जे आहे त्याच्याबद्दल एक प्रश्न विचारलेला होता. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द इन्स्ट्रुमेंट ऑफ डंपे लेव्हल म्हणजे कुठला नाही भाग. त्याच्यामध्ये ट्राय बॅच वगैरे दिलं होतं. त्यानंतर लेव्हल 2. त्यानंतर कार्पेंटरिंग म्हणजे कार्पेंटरिंगवरच बरेचसे क्वेश्चन या ठिकाणी या सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झामला होते. मागचा जो PWD जेईज होता त्याच्यामध्ये इस्टिमेटिंगवरचे सगळे क्वेश्चन होते. परंतु इथं कार्पेंटरिंगवरचे सगळे क्वेश्न होते. त्याच्यामध्ये कार्पेंटरिंगवरचे काय प्रश्न होते म्हणजे हा रंधा कोणता आहे? म्हणजे मी मराठीत पण वाचलेलं, इंग्लिशमध्ये होतं. एक चित्र दिलं होतं आणि त्या चित्र खालपैकी कशाचं आहे? त्यानंतर एक कात्री दिली होती खिळी उपसायची, ती कशाची आहे? मग त्याचं इंग्लिशमध्ये नाव आपल्याला माहीत नसतं स्पेसिफिक नाव. ते सगळे पर्यायासारखे वाटतात. अशा पद्धतीचे क्वेश्चन कार्पेंटरिंगवरचे होते. अजून भरपूर क्वेश्चन होते. त्यानंतर तुम्हाला सांगतो प्लंबिंग सॉईल पाईपवरचा एक क्वेश्चन होता. त्यानंतर RL काढायचा होता. बेंचमार्क दिलेला होता. बॅक साईड फोरसाठी दिली एक RL एक काढायची होती. त्यानंतर WCB दिली होती. होल सर्कल बेरिंग काढायची होती. त्यानंतर होल सर्कल बेरिंग एक दिलेली होती. त्यावरून WCB काढायची होती. असे 2 प्रश्न होते. हत्यार आणि अवजारं दिलेली होती मित्रांनो. हत्यार आणि अवजारं दिलेली होती. त्या अवजारावरून तुम्हाला या ठिकाणी त्यांची नावं काढायची होती. पाईल फाउंडेशनवरचा एक क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये पाईल कोणत्या पद्धतीची आहे. त्यानंतर सॉईल पाईपवरचा क्वेश्चन होता. त्यानंतर एक ड्रॉइंग दिलेली होती आणि त्या ड्रॉइंगवरून
ही काय आहे? कोणती आहे? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट हे ड्रॉइंग तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीची ड्रॉइंग होती. कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते. त्यानंतर अर्थिंगवर एक क्वेश्चन आलेला होता. अर्थिंग म्हणजे काय आहे आणि 2 वाक्य दिली होती. ह्यातलं बरोबर वाक्य कुठलं? पहिला ऑप्शन होता पहिलं, दुसरं बरोबर. दुसरा ऑप्शन होता पहिलं, दुसरं चूक. पहिलं बरोबर, ओन्ली सेकंड बरोबर. असे 4 ऑप्शन दिले. त्यातला निवडायचा होता. ते ज्याचा अभ्यास आहे त्याला ते जमत होतं. त्यानंतर इमेज एक दिली होती आणि त्याच्यामध्ये एक बाण दिलेलं होतं. अशी एक इमेज दिलेली होती. त्याच्यामध्ये बाण दिलेलं होतं. हे काय आहे? जांब आहे, लिंटेल आहे, सील आहे. डोअरचा प्रश्न होता. त्यानंतर पुढे होता आरएल काढायची होती. त्यानंतर एरर काढायचा होता आणि एरर काढून तो करेक्ट करायचा होता. म्हणजे करेक्ट लेंथ काढायची होती चेनची. 10 सेंटीमीटर या ठिकाणी लाँग झाली असं दिलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर लेंथ काढायची. रंधा कोणता आहे? चित्र दिलेलं होतं आणि अशा कोणता रंधा आहे? म्हणजे नांगरंधा आहे, स्मूथ रंधा आहे, असं ते होतं. त्याच्यावर काढायचं होतं. पेंट आणि वार्निशवर क्वेश्चन आले होते. हा कोणत्या पद्धतीचा पेंट आहे? वार्निश पण आलं होतं. खालीलपैकी काय हे वाढण्याचा भाग नाही? ड्रायर वगैरे पर्याय होते आणि कोणता भाग नाही? असे नॉट म्हणजे निगेटिव्ह प्रश्न आलेले होते बघा, निगेटिव्ह लेव्हलचे. खालीलपैकी हा कशाचा भाग नाही? असं होतं. तुम्हाला ते तिन्ही माहीत पाहिलं आणि मग त्यातनं एक उडणार होता पर्याय. त्यानंतर टिंबर डिफेक्ट्सवर आलं होतं, काहीतरी रांड गला वगैरे होता. पेंट पाईप फिटिंगवर आलेला होता. त्याच्यामध्ये चित्र दिलेलं होतं. हा कोणता वाल्व आहे? हा कोणता वाल आहे? असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो चेक लाईनवर एक क्वेश्चन होता. त्यानंतर प्लेन टेबलवरती एक क्वेश्चन होता. प्लंबिंग फॉर्क होतं. सेंटरिंग कशाने केलं जातं प्लेन टेबलचं? प्लंबिंग फॉर्क किंवा यू फ्रेम असं या ठिकाणी त्याचं उत्तर. त्यानंतर चित्र होतं. असं एक चित्र होतं. आपल्याला ते माहीत आहे. चित्र होतं की असा एक स्टाफ होता. असं एक चित्र होतं आणि असं 3Dमध्ये बरं का, 3Dमध्ये आहे आणि हा कोणता स्टाफ आहे? फ्रेंच आहे, ओपन क्रॉस स्टाफ आहे, ऑप्टिकल स्क्वेअर आहे. ते एक क्वेश्चन होता क्रॉस स्टाफवरचा. कंटुरिंग दिलेलं होतं आणि कंटुरिंगवरून तुम्हाला ग्रेडियंट वगैरे अशी 2 वाक्य दिली होती. कंटुरिंग अशी लिहिलेली होती आणि कंटुरचा उपयोग कशासाठी होत नाही? असे 4 ऑप्शन दिले होते. हा एक क्वेश्चन झाला. त्यानंतर कंटुरिंगवरचा दुसरा एक क्वेश्चन होता. 2 कंटुरवरचे क्वेश्चन होते. त्यानंतर ईडीएम होता. ईडीएम म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर. परंतु ते कशाचं कॉम्बिनेशन आहे? टोटल स्टेशन म्हणजे काय आहे? त्यानंतर पब्लिक बिल्डिंगला जे डोअर असतं त्याची साईज किती असते? पब्लिक बिल्डिंग, रेसिडेन्शियल बिल्डिंग अशा साईजेस दिल्या आणि त्याची साईज किती असते? असे क्वेश्चन या ठिकाणी मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या एक्झामला पीडब्ल्यूडीचा जो 28 डिसेंबर 2023 रोजी झालेला आहे, सकाळी 9 ते 10:30 शिफ्ट पहिली होती. त्याला अशा पद्धतीचे क्वेश्चन आले. बऱ्यापैकी 60 ते 70% क्वेश्चन मी कव्हर केले. अजून जे काही मला आठवलेले नाहीत ते क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी टाकतो मित्रांनो. तुम्हाला जर परंतु एक लक्षात घ्या मित्रांनो, कोणताही क्लास लावून तुम्ही या ठिकाणी होऊ शकत नाही सिलेक्ट. कारण क्लासवाल्यांनी सगळं बिल्डिंग मटेरियल सर्व्हे दिलं आणि ते सगळं जेई लेव्हलचं आपण केलं. जेई लेव्हलचं काही नव्हतं, सगळं आयटी लेव्हलचं होतं आणि प्रॅक्टिकल लेव्हलचं सगळे क्वेश्चन होते मित्रांनो. ज्याचा प्रॅक्टिकल लेव्हलचा अभ्यास आहे त्याला सगळ्याला झालं. हे जे आहे नॉन टेक सगळ्या गावालाच येत असतं मित्रांनो. हे ज्याला 75 पडले तो सिलेक्ट या ठिकाणी होणार आहे. गेटचा एमपीसीचा अभ्यास करणारा विद्यार्थी सिलेक्ट होणार नाही, कारण त्याचा हा अभ्यास नसतो. कारण कारपेंटरवरचे जवळपास 10 क्वेश्चन होते मित्रांनो. पाईप, वाल्व ह्याच्यावरचे 5-5 क्वेश्चन होते. हे या ठिकाणी समजून घ्या. जे आपल्याला पाहिजे होतं तशा पद्धतीचे क्वेश्चन पडले, कारण जेई लेव्हलचे आपण पुस्तक वाचली, जेई लेव्हलचं कोणतंही पडलेलं नाही. आयटी लेव्हलची ज्यांना पुस्तक वाचली तेच पडले. त्यानंतर ऑटोकॅडवर पण 3 क्वेश्चन होते. ऑटोकॅडवर 3 क्वेश्चन होते. 3 ते 4 क्वेश्चन ऑटोकॅडच्या होत्या. त्याच्या कमांड कोणत्या आहेत? पॅरलल लाईन काढण्याची, ही लाईन काढण्याची, ती लाईन, अशा पद्धतीच्या कमांडवरती क्वेश्चन 3 ते 4 ऑटोकॅडवर पण होते. अशा पद्धतीचे क्वेश्चन या ठिकाणी मित्रांनो आजच्या सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट या पेपरला पडलेले होते. मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खाली कमेंट देखील करायला विसरू नका. लाईक मात्र निश्चित करा आणि कमेंट पण करा. कोणता प्रश्न राहिला आहे हे देखील सांगा किंवा तुम्हाला जे क्वेश्चन आठवतात ते देखील सांगा. परंतु एक लक्षात घ्या, WRD सिव्हिल इंजिनिअरिंग, WRD असो किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असो, प्रत्येकाची लेवल ही मित्रांनो वेगवेगळी आहे. प्रत्येकाची लेवल ही वेगवेगळी आहे. जेईला वेगळीच क्वेश्चन पडतात. डेप्युटी इंजिनियर, सुपरिटेंडेंट इंजिनियरला वेगळीच क्वेश्चन पडतात, एसीला, सब इंजिनियरला आणि सिव्हिल इंजिनिअर असिस्टंटला वेगळीच क्वेश्चन पडतात. सगळे प्रॅक्टिकल क्वेश्चन होते. 10वी नंतर देणं, ड्राफ्टमनचा वगैरे सर्वेअरचा डिप्लोमा केला आहे, ITI केला आहे, त्याला ते जमत होतं आणि विशेषतः चित्र दिली ते आणि ते कशा चित्र दिली ते कशा चित्र हे या ठिकाणी काढायचं होतं. त्याच्यामुळे ITI लेव्हलचा ज्याचा परफेक्ट अभ्यास आहे आणि जो फील्डवर आहे ज्याचा अभ्यास आहे त्याला या ठिकाणी पेपर सोपा जाणार आहे. बाकी फक्त 75 क्वेश्चन दिसतात, परंतु 25-30 तर डिग्रीचा अभ्यास करणाऱ्याला ते जमतच नव्हते, ज्याचा डीप अभ्यास झाला आहे. परंतु डीप अभ्यास डिग्रीचा मुलगा तो कार्पेंटरचा वगैरे अभ्यास करणार नाही असं मला वाटते. हां, ज्यांना ITIचा वगैरे मागच्या वर्षी अभ्यास केला आहे, ज्याच्याकडे नोट्स आहेत आणि त्याने ते केला असेल. परंतु कार्पेंटरनी सिलेबसमध्ये देखील बघितलं, जे काही क्लासवाल्यांनी सिलेबस दिला त्याच्या कोणतंही कार्पेंटर हा शब्द नाही, फक्त वूड वर्क आहे मित्रांनो. त्यानंतर वूड डिफेक्टवरती पण एक क्वेश्चन होता. वूड वर्क आहे, त्यामुळं कार्पेंटरवरचे कुठं असे क्वेश्चन नव्हते आणि कार्पेंटरवरच भरपूर प्रश्न पडलेले होते. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की कोणकोणते अजून क्वेश्चन तुम्हाला आठवत आहेत, कोणकोणते क्वेश्चन आहेत ते मला सांगायला विसरू नका. असेच व्हिडिओ इथून पुढे आपण देत राहू आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. उद्या या ठिकाणी WRDची एक्झाम आहे मित्रांनो. WRD सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट, त्याच्यामध्ये ही लेवल असणार नाही मित्रांनो. TCS काय करते तुम्हाला सांगतो, एकावर भर दिला एका एक्झामला की दुसऱ्याला त्याच्यावर कशावरच भर देत नाही, तिसऱ्यावरच काहीतरी भर देते, अशी TCSची थिअरी आहे. जो तुम्हाला जेई किंवा मागच्या आठवड्यामध्ये सिव्हिल इंजिनिअर असिस्टंटला जे प्रश्न विचारले ते प्रश्न नाही विचारतात, तिसरेच काहीतरी प्रश्न
टी-सी-एस विचारते. तुम्ही आता हे बघितलं तर उद्या वेगळंच काहीतरी विचारते. आता हेच क्वेश्चन 4 एक्झाम दिल्यानंतर पुन्हा हे असेच क्वेश्चन येऊ शकतात. परंतु लगेच उद्याच्या एक्झामला येणार नाहीत. कारण WRDचा जो सिलेबस आहे, तो पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. डिप्लोमा लेव्हल त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु डिप्लोमा लेव्हल जरी असली, तर ते सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे. त्याच्यामध्ये हायड्रोलॉजी, इरिगेशन, एन्व्हायर्नमेंट, सर्व्हे, एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, बिल्डिंग मटेरियल हे तर महत्त्वाचं आहेच. हे दुसरे पण क्वेश्चन WRD वॉटर रिसोर्स आहे. त्यामुळे ते देखील महत्त्वाचं असणार आहे. डॅम, स्पिलवे हे महत्त्वाचं असणार आहे. हे लक्षात घ्या. जसं आज होतं तसं असणार नाही. त्याचबरोबर तुमचा जो WRDचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर आहे, त्याला 120 मार्काला नॉनटेक आहे. त्यामुळे नॉनटेक पण भयानक असणार आहे, अवघड असणार आहे, सोपं नसणार आहे. दर्जा जरी तुम्ही 10वी-12वी दिला, तरी देखील म्हणजे अवघड विचारतात. काही-काही असे क्वेश्चन असतात ते सुटतच नाहीत किंवा मुद्दाम चुकीचे टाकलेले असतात. हे देखील तुम्ही समजून घ्यायचं. काही-काही वेळी एका क्वेश्चनला लई वेळ गेला तर पुढे आपण जात नाही. हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अजून तुम्हाला कोणते क्वेश्चन आवडत असतील तर ते मला सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.